मराठा समाजाची पुरोगामी चळवळ मोडीत काढून सरकार मराठा समाजाची कोंडी करण्याचा घाट घालत आहे। त्यामुळे सरकारचे मनसुबे उधळून लावून मराठा समाजाबद्दल षडयंत्र रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी समाजाची पुन्हा एकदा ताकद दाखवून देण्यासाठी नांदेड येथील आसना रोडवरील स्वागत लॉन्स सांगवी येथे दिनांक 27 जुलै रोजी रविवारी दुपारी 2 वाजता वज्रमूठ राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। तेव्हा समविचारी मराठा समाजाच्या सर्व संघटनांचे संस्थापक अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर यांनी केले आहे। जय जिजाऊ। आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम मराठा बांधवांना व समविचारी संघटना तसेच बहुजन समाज सर्व नागरिकांना विनंती करतो की उद्या होणाऱ्या राज्यव्यापी वज्रमुठीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं। कारण हे बैठक ठेवायचं पाठीमागचा हेतू की जे पंतप्रधान गायकवाडांवरती झालेला हल्ला, परवा विजयभाई घाडगेवर झालेला हल्ला भविष्यात होऊ नये हल्ले व हे सरकारचा डाव आहे की सामाजिक संघटना जे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या संघटना पुरोगामी संघटना हे मोडीत काढायचा याचा डाव रचला। हे डाव हाणून पाडण्यासाठी पुढील धोरण ठरवण्यासाठी आपण नांदेड या ठिकाणी राज्यव्यापी बैठक आयोजन केली आहे। तरी एक मराठा सेवक म्हणून आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की उद्याच्या मिटिंगला जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि सरकारला एक वज्रमूठ काय असते हे दाखवण्यासाठी हे आता वेळ आलेली आहे। कारण का शेतकऱ्याचा प्रश्न असो, कर्जमाफीचा असो किंवा पीक विम्याचा असो, हे सरकार अतिशय गंभीर्याने घेत नाहीये आणि तो निर्लज्ज आमदार मंत्री माणिकराव कोकाटे हे विधान भवनामध्ये रमी खेळतो। या ठिकाणी शेतकरी बांधव आत्महत्या करतायत, शेतकरी बांधवाचा मागचा पीक विमा मिळाला नाही यासाठी शेतकरी बांधव लढत आहेत। हा स्वतः त्या ठिकाणी रमी खेळतो। अक्षरशः सांगा तात्पर्य की मंत्र्याला वेळ नसतो। एकीकडे देवेंद्र फडणवीस रात्रंदिवस काम करतात, दुसरीकडे असे मंत्री जर रमी खेळत असतील तर लाजिरवाणी गोष्ट आहे। हे शिवशाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रात असं जुगार खेळणारा मोबा नाही। मागे 2 दिवसाखाली आम्ही बाईट दिली, 2 दिवसाखाली आम्ही आवाहन केलं अजित पवार तुम्ही यांचा राजीनामा घ्या, अन्यथा तुमच्या मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। बघूया 2 दिवसात राजीनामा होते का, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन सर्व समाज व स्वाभिमानी समाजावर करेल।